लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे उर्वरित वितरण लवकरात लवकर सरकारच्या वतीने आता सुरू करावे। कारण आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो निधी नव्हता, म्हणजेच की आपल्या लक्षात आलेला आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जवळपास 30 ते 35% महिलांना मिळाला नसल्याचे स्पष्ट होत आहे। एवढ्या मोठ्या महिला कधीच एका वेळी अपात्र होऊ शकत नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या डोक्यामध्ये एक टेन्शन असेल की आम्ही अपात्र झालोय का, आमचे यापुढे पैसे मिळणार का नाही, तर असे टेन्शन अजिबात घेऊ नका। कारण तुम्ही एकट्या नाही तर राज्यातील जवळपास 30 ते 35% महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत, ज्या सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र आहेत। आणि यामध्ये दोनही महिलांचा समावेश आहे, म्हणजे की ज्यांनी ई केवायसी केली होती त्यांचे देखील पैसे आले नाहीत आणि ज्यांचे ई केवायसी केली नव्हती त्यांचे देखील पैसे आले नाहीत। मुळात मी पहिल्यांपासून सांगतोय की या योजनेच्या हप्त्यासाठी अर्थातच नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठी ई केवायसीची अट बंधनकारक नव्हती। म्हणून डोक्यातून ही गोष्ट 100% काढून टाका की तुमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत किंवा तुम्हाला अपात्र केलं आहे, कारण एवढ्या महिला कधीच अपात्र होत नसतात। आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता समजतंय काय की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारकडे काही प्रमाणामध्ये निधी कमी असल्याची माहिती मिळत आहे। आणि म्हणूनच सरकारच्या वतीने दिनांक 8 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनामध्येच पुरवणी मागण्या करण्यात आल्या होत्या आणि या पुरवणी मागण्यामध्येच लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी देखील निधी सरकारकडून मागवला गेला होता। आणि ज्या निधीसाठी आपण पाहिलं की कालच 5 तारखेला मान्यता देण्यात आली आहे। आपल्या पेजवर आणि चॅनलवर तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता, ज्यामध्ये आपण तो GR किंवा ते विवरण पत्र आहे ते विवरण पत्र देखील दाखवले गेले होते, जेणेकरून नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत ज्या लाडक्या बहिणी घाबरून गेल्या होत्या किंवा साशंक होत्या त्यांच्या काही प्रमाणामध्ये शंका आपण दूर करण्याचं काम केलं। आता जर सरकारकडे निधी परत आला आहे तर सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण लवकरात लवकर करावे। म्हणजे आता सरकारच्या वतीने काय चाललं आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या निमित्ताने 2 महिन्यांचे पैसे एकत्रित द्यायचे, म्हणजेच की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ता एकत्रित देण्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत। अनेक माध्यमांद्वारे याबाबतची बातमी देण्यात आली होती किंवा अनेक माध्यमांच्या वतीने याबाबतची बातमी देण्यात आलेली आहे। परंतु जोपर्यंत अधिकृतपणे माहिती येत नाही तोपर्यंत आपण 100% सांगू शकत नाही। परंतु राज्यामध्ये 15 तारखेला 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर लगेचच राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असल्यामुळे सरकार लाडक्या बहिणींना नक्कीच हे गिफ्ट देऊ शकतं। आता आपण नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल आधी बोलूया, जेणेकरून नंतर या 3000 बद्दल बोलूया। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 30 ते 35% महिलांना पैसे आले नाहीत। राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 2,30,00,000 महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत आणि या 2,30,00,000 महिलांना त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले होते, फक्त त्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये 30 ते 35% महिलांना पैसे आले नाहीत। आता याबाबत बघा, नोव्हेंबर महिन्याच्या वितरणावेळी काही झालेल्या वेगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊया। यामध्ये हप्ता वितरणाच्या वेळी एक GR येत असतो। 8 डिसेंबरला एक GR आला होता, परंतु तो सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी दरवर्षी 330-340 कोटी, दरवर्षी म्हणजे दर महिन्याला 330-340 कोटी रुपयांचा निधी दिला जातो। परंतु यावेळी हा निधी फक्त 263 कोटी रुपये देण्यात आला होता, म्हणजेच की इथे देखील निधी कमी होता। त्यानंतर महिला व बाल विकास विभागाला राज्याचा अर्थ विभाग निधी वितरित करण्यासाठी जो GR काढतो तो GR देखील आला नव्हता। आणि त्यासोबत आपल्या महिला व बाल विकास मंत्री स्वतः फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगतात की लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, त्यांनी देखील कोणतीही पोस्ट केली नव्हती। याचाच अर्थ सरकारला काही अडचणी होत्या आणि ज्यामधीलच महत्त्वाची अडचण आता अशी बोलली जात आहे की निधी सरकारकडे कमी होता आणि म्हणूनच सरकारने पुरवणी मागणीमध्ये निधी मागवला होता आणि तो निधी सरकारला मिळाला असल्याने आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे हप्ते लवकरात लवकर वितरण परत करावे। हे वितरण परत करावेच लागेल, कारण 30 ते 35% महिला हा खूप मोठा आकडा आहे। 2%, 3%, 4% एक वेळ सरकार या महिलांकडे दुर्लक्ष देखील करू शकतो, परंतु 30-35% महिलांना जर पैसे आले नाहीत तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील सरकारला याचा मोठा फटका बसू शकतो। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका। आता याबाबत सरकारच्या वतीने देखील एक अधिकृतपणे स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणी घाबरून जाणार नाहीत आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे नक्कीच मिळतील। आता पुरवणी मागणीतील निधी जो होता त्या निधीमध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठ्या प्रमाणावर 4 महिन्यांच्या पैशासाठी निधी मागवला होता आणि या 4 महिन्यांसाठी सरकारच्या वतीने हा मागणी पुरवणी जी मागणी होती ती मान्य करण्यात आलेली आहे। आणि म्हणूनच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लवकरच पैसे येतील अशी आपण नक्कीच आशा करू शकतो। तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले आहेत का, कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका, तुमच्या मागण्या मी 100% लावून धरत आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।